या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत सहवनक्षेत्र केशोरी बिटात बिबटचा बछडा केळवद गावच्या शेतालगत असलेल्या आंब्याच्या मोठ्या झाडाखाली अशक्त असल्याने दडून बसलेला होता। सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली। माहिती मिळताच गोठणगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांनी तात्काळ क्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक चंद्रशेखर न्हाणे व वन कर्मचारी यांना सोबत घेऊन मोकास्थळी जाऊन कसलाही विलंब न करता नवेगाव बांध येथील RRT रेस्क्यू टीमला पाचारण करून लगेच वन्य प्राणी बिबटला रेस्क्यू करून पकडण्यात आलं व प्राथमिक वैद्यकीय उपचाराकरता नवेगाव बांध या ठिकाणी नेण्यात आले। बिबटच्या बछड्याला योग्य उपचार करून त्या बछड्याला ज्या जंगलामधून आणण्यात आलं त्या जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे। तर या बिबटच्या बछड्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। लेपर्ड केळवद गावाला लागून जंगल आहे। त्या जंगलामधून तो भरगडत आपल्या गावाच्या नजदीक आला आणि लोकांच्या संपर्कामध्ये म्हणजे जमघट्टामुळे तो थोडासा डिहायड्रेट झाला, घाबरला। त्याच्यामुळे तो एका झुडपामध्ये दडून बसला। आम्हाला जसं हे वन विभागाला जसं माहिती कळाली तशी तात्काळ आम्ही इथे येऊन रेस्क्यू टीमला बोलवून ते रेस्क्यू करून त्याला वेटरनरी डॉक्टरकडे आम्ही तपासणीसाठी पाठवलेला आहे। त्याला असं वरतून अशा कोणत्या प्रकारच्या जखमा वगैरे दिसल्या नाही। तो घाबरल्यामुळे कदाचित तो दडून बसलेला असेल। त्याला रेस्क्यू करून आम्ही पाठवलेला आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।